आणि समाज जिकडे जातो तिकडे मी जातो, समाज जिकडे जात नाही तिकडे मी जात नाही. त्यामुळे मी जिकडे जातो तिकडे समाज जातो आणि समाज जिकडे जातो तिकडे मी जातो. त्यामुळं आमचा ज्यांना पाठिंबा असतो ते सत्तेवर येतात. तुमच्या बाजूवर आम्ही आलो, आज आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून तुम्ही सत्तेवर आहात. जर उद्या सुद्धा आम्ही राहणार आहोत, उद्या सुद्धा आम्ही राहणार आहोत. म्हणून या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेत नाही, मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे. थांब ज्यानी थांबा वेळ होत आलाय, संपत आलाय. ज्यांनी दलितांसाठी पाण्याचे हौद केले होते खुले, ज्यांनी दलितांसाठी पाण्याचे हौद केले होते खुले, त्यांचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले. आता गावागावातली जागी होत आहेत आपली मुले, आता गावागावातली जागी होत आहेत आपली मुले, कारण बाबासाहेबांनी शिक्षण केलं होतं आपल्यासाठी खुले. आमची उधरली आहेत कुळे, आमची उधरली आहेत कुळे, माझ्या भीमामुळे. आता हर्षदीप असतील, CL थूल असतील, खरात असतील, वाघमारे असतील, मी असेन, बडोले साहेब असतील, आता आम्ही राहिलो नाही खुळे. आता आम्ही राहिलो नाही खुळे, कारण आम्हाला फुलवायचे आहेत माझ्या भीमाच्या विचारांचे समतेचे मळे. आज मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये I am very happy today because all of you people came here. Because I am politician, but you people are not politicians. I came here to offer. You take VRS and you come and join my party. Because my mother was saying that you go and you accept any nokri, but I am not happy at that time. I was the full-time worker of Dalit Panthers of India. And I said to my mother that, no, I am not ready to go anywhere. Only I am Panther. आई म्हणायची की पॅन्थर, अरे पॅन्थर खाणार काय पॅन्थर. ठीक आहे, म्हणजे मी काय असं हे सांगण्यासाठी आलो नाही आपल्याला, परंतु या ठिकाणी मला आनंद आहे की आपल्यासारखे हर्षदीप कांबळे आणि आपण सर्वांनी मिळून आपण सर्व जे लोक जयंती साजरी करतात कुठे ना कुठेतरी, पण या सगळ्या लोकांना ऑर्गनाईज करणं फार अवघड आहे. यांना एकत्र आणणं हे अवघड आहे आणि आपल्या माणसांना एकत्र आणणं हे सुद्धा अवघड आहे. आपल्या माणसांना कधी कुठं जातील काय सांगता येत नाही. आणि एक तर आता ही जी जयंती आहे म्हणजे बाबासाहेबांचं 125वं वर्ष आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की आपण फार लाडके मुख्यमंत्री आहात. नरेंद्र मोदी हे सुद्धा लाडके आहेत आणि मी खासदार म्हणून मी सुद्धा लाडका आहे. ठीक आहे, म्हणजे आरोप प्रत्यारोप होत असतात, एकमेकाच्या आरोपामध्ये आरोप करत असतात. खरा आरोप जेवढे आरोप करायचे तेवढे करा, आम्ही आहोत. आरोप होत असतात, परंतु नरेंद्र मोदी सांगतायत की भारताचं संविधान हाच माझा धर्मग्रंथ आहे. बाबासाहेब आंबेडकर जर नसते, बाबासाहेबांचं संविधान नसतं तर हा चाय विकणारा नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकत नव्हता, ते सांगतायत. आणि काही लोक आरोप करतायत की हे भाजपचं सरकार हे संविधान बदलेल. अजिबात संविधान बदलणार नाही. जे संविधान बदलले त्यांना मी बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे संविधान बदलण्याचा विषयच नाही आहे. भाजपची भूमिका वेगळी असू शकेल, वैचारिक भूमिका वेगळी असू शकेल, पण नरेंद्र मोदींच्या सरकारची भूमिका, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची भूमिका ही संविधानाचीच भूमिका असली पाहिजे, ती आहे. वाजवा टाळ्या वाजवा. भूमिका जी आहे ती भूमिका आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोप करत असतात आणि मला म्हणतात की तुम्ही यांच्यासोबत गेलात. अरे राजकारणामध्ये कधी निर्णय घ्यायचा, कोणता निर्णय घ्यायचा या पट्ट्याला विचारा. आणि मी जो निर्णय घेतो तो निर्णय समाजाला विचारून घेतो, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो आतून. काय केलं पाहिजे, म्हणजे कुणाला पाठिंबा दिला पाहिजे. 90च्या वेळेला मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोललो, साहित्यिकांना बोललो, कार्यकर्त्यांना बोललो, लोकांना बोललो काय करायचं. ते म्हणाले काँग्रेससोबत जायला पाहिजे. ठीक आहे, चला मग. आता मी विचारलं की आता काय करायचं, भाजप शिवसेनेसोबत जायचं का. चला चला, तर मी बोलतो चला. आणि मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेलं आहे की ज्यांच्या बाजूला मी जातो, मी म्हणजे माझा समाज, आणि समाज जिकडे जातो तिकडे मी जातो, समाज जिकडे जात नाही तिकडे मी जात नाही. त्यामुळे मी जिकडे जातो तिकडे समाज जातो, आणि समाज जिकडे जातो तिकडे मी जातो. त्यामुळं आमचा ज्यांना पाठिंबा असतो ते सत्तेवर येतात. तुमच्या बाजूला आम्ही आलो, आज आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून तुम्ही सत्तेवर आहात. जर उद्या, त्यामुळं मी एवढं सांगतो की हे वर्ष म्हणजे इंटरकास्ट मॅरेज, मी आता माझी भारत भीम यात्रा सगळ्या देशात फिरत आहे, आणि तिथं सोडून मी इथं आलोय. सोडून आलोय म्हणजे आपण येणार होतात, हर्षदीपने आग्रह केलेला होता. आणि मी ही भूमिका मांडतोय आता की जर तुम्हाला समता आणायची असेल तर इंटरकास्ट मॅरेज केलं पाहिजे. आता मी इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे आणि यांनी इंटर कंट्री मॅरेज केलेलं आहे हरदीप कांबळे यांनी. म्हणजे हर्षदीप कांबळे यांची मिसेस थायलंडची आहे आणि माझी मिसेस बनारसची आहे. माझी बायको ब्राह्मण समाजाची आहे. ब्राह्मण समाजाची म्हणजे फडणवीस आहे तुमच्या समाजाची. आणि माझी बायको तुमच्या समाजाची आणि मी आमच्या समाजाचा. ठीक आहे. तर म्हणून माझी मागणी अशी, आता मी अनेक राज्यालाही पत्र लिहिलेले आहेत आणि बडोले साहेब सुद्धा येत आहेत. त्यामुळे माझी मागणी अशी आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त इंटरकास्ट मॅरेज होती, आकडे आपण काढायचे, आणि त्या जिल्ह्याला 25 कोटीचे इनाम, म्हणजे असा एखादा कार्यक्रम जाहीर करा. ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्याच्या जास्त इंटरकास्ट मॅरेज होतील त्या जिल्ह्याला 25 कोटीचे इनाम. जे पोरग पोरगी लग्न करेल त्यांना 5 लाखाचं आर्थिक मदत, आणि दोघांना एकाला सरकारी नोकरी, दोघा, म्हणजे असा एखादी स्कीम अनाऊन्स करा. आणि जर सरकारी नोकरी मिळाली आणि त्याने जर डायव्हर्स घेतला तर नोकरीला सुद्धा डायव्हर्स. नाही ना, म्हणजे अशी एखादी स्कीम जाहीर करा आपण. बडोलेचं साहेब, मुख्यमंत्री साहेब पण इथं आहेत. असे काही जर आपण हे अनाऊन्स केलं म्हणजे इंटरकास्ट मॅरेजसाठी आपला सरकारचा प्रोग्राम आहेच आहे, तर असा एक आपण प्रयत्न करा. आणि आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये आपला कायदा आहे, म्हणजे आपलं जे बजेट आहे ते बजेट लॅप्स होऊ नये. यावर्षी बजेट राहिलं तरी पुढच्या वर्षी ते वापरता आलं पाहिजे. यासाठी कर्नाटक, आंध्रामध्ये कायदा आहे, अशा पद्धतीचा कायदा करा. आणि आमच्या बौद्ध समाजाला सवलती मिळालेल्या आहेत, पण रेकॉर्डला बौद्ध लिहिलं की आम्ही बाहेर. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की म्हणून आपल्याला एकदा भेटलोय आम्ही आपण, आणि मी दिल्लीमध्ये आहेच. मी मोदी साहेबांना सांगणार आहे की लवकरात लवकर करा हे, नाहीतर आमचा समाज फार म्हणजे लवकरात लवकर करा. बौद्ध समाज जर आमचा छोटा असला तरी कुणाला सत्तेवर आणायचं हे करण्याचं, ठरवण्याचं तेवढं आमची ताकद आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही. मुख्यमंत्री साहेबांना बोलायचं आहे. अँड आवर ब्राउन केम फ्रॉम अमेरिका, ही इज व्हेरी ग्रेट मॅन. अँड यू आर ब्राउन बट वी आर नॉट डाऊन. वी आर गोईंग अप अँड अप बिकॉज आवर सोसायटी इज ऑल्सो गोईंग अप अँड अप. आवर मेनी students are also becoming the IPS, IAS and professor and
Vakil. And very officers are also here, therefore I am not going to take your more time. But I am very happy because Harshdeep Kamble and this team is very, as IPL team, means a very active team. And you are also working very good, therefore my party is also with you. Any time there is the problem, any transfer, any promotion, you come to me. And definitely I will go to the CM and I will help you because CM is our very sincere Chief Minister and you are the Chief Minister, but I am not Minister. When my number will come, I don't know, Narendra Modi said to me that your number will be there, but when? Now 2 years are gone and only 3 years are बाकी. आता ठीक आहे, तर म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या समितीचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.